1 मे नंतर महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवहारामध्ये बदल होणार असून 30 एप्रिलच्या रात्री 12 वाजल्यानंतरच काही वस्तूंचे दर हे महागाईला भिडणार आहेत। सरकारने 15 भयानक निर्णयांवरती शिक्कामोर्तब केलाय, ज्याची अधिकृत यादी समोर आली आहे। त्यामुळेच काही वस्तूंच्या किमती या दुप्पट होतील तर काही वस्तूंच्या किमती या निम्म्यावर देखील येणार आहेत। ज्या वस्तूंच्या किमती दुप्पट होणार आहेत त्या वस्तू नेहमी स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या आणि ग्रामीण भागामध्ये तर कायम दिनचर्येमध्ये असणाऱ्या वस्तू आहेत। त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये तुमचं बजेट कोलमडू शकतं। भारताचं बजेट कोलमडणार आहे, कारण महागाई जहाजावरतीच आता एक आघात झालाय। पेट्रोलचे डिझेलचे दर तर वाढतच असतात, परंतु अशा काही गोष्टींचा भाव दुप्पट होणार आहे की ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल। यामध्ये 10व्या नंबरची जी वस्तू आहे ती तर सर्वसाधारणपणे प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची असते। त्यामुळे 2 गोष्टी तर तुमच्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत। समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ देखील आलंय, त्यामुळे भारताच्या तेल पुरवठ्यावरती देखील या जहाजेचा मोठा परिणाम होणार आहे। याचाच फटका आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे। ज्या जहाजेतून तेल आपल्या भारताकडे येतं त्याच जहाजेला वादळी वाऱ्याचा देखील धोका निर्माण झालाय। 1 मे नंतर ही परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे, कारण सरकारने आत्ताच एक बैठक बोलवली असून 15 नियम जारी केलेत। त्यातले 5 नियम हे थेट तुमच्या बँक बॅलन्सवरती वार करणार आहेत। कारण 1 मेच्या सकाळी जेव्हा तुम्ही दुकानात जाणार असाल तेव्हा काही वस्तूंचे भाव हे दुपटीने वाढलेले पाहायला मिळतील। सरकारने यादी जाहीर केली आहे, ती यादी आपण थोड्याच वेळात पाहूया। त्यामध्ये कोणत्या वस्तू आहेत नीट लक्ष देऊन ऐका। पहिला धक्का बसलाय तो तुमच्या स्वयंपाकघराला बसलाय, कारण सरकारने आता धान्याच्या आयातीवरती जे निर्बंध घातले आहेत त्यामुळे महागाईचा असा भडका उडणार आहे की सामान्य माणसाला याचा फटका जोरदार बसेल। दुसरा आणि तिसरा नियम जो आहे तो तुमच्या प्रवासाचे म्हणजेच एसटी प्रवास किंवा तुमच्या वीज बिलाची देखील संबंधित असणार आहे। गेल्या 2 दिवसापासून तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं असेल की वादळी वाऱ्याची परिस्थिती सुरू आहे। अनेक ठिकाणी गारपिटींचा मारा देखील झालेला आहे। एक तर युद्धजन्य परिस्थिती आणि दुसऱ्यामध्ये वादळी वाऱ्याचा फटका, असं दुहेरी संकट आता ओढावलेलं आहे। त्यामुळे महागाईचा भडका काही जिल्ह्यांमध्ये उठणार आहे, परंतु त्यासोबतच आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ठराविक गोष्टींवरचा कर देखील कमी केलाय। एक विशेष आनंदाची बातमी आहे की अशा 5 वस्तू आहेत की ज्यांचे दर हे सरकारने अगदी निम्म्यावर आणलेत। त्यामुळे काही गोष्टींमध्ये तुमची बचत होऊ शकते, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे काही वस्तूंचे दर हे दुपटीने वाढले आहेत। ज्यामध्ये 15 वस्तूंची यादी जाहीर झाली आहे। यामधली 10व्या नंबरची जी वस्तू आहे ती तर अत्यंत महाग झाली आहे आणि ती दररोजच्या जीवनामध्ये भारतीयांना तर लागतेच। भारत सरकारने यासाठीच आता अर्जंट निर्णय घेतलाय। त्यामुळे 30 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर दर वाढायला सुरुवात होणार आहेत। 1 मे सकाळी संपूर्ण भारतासाठीच आर्थिक सुनामीची ठरणार आहेत। 30 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजता घड्याळाचा काटा फिरला की तुमच्या खिशातील रुपयाची ताकद ही निम्मी होणार आहे, कारण 2 दिवसापूर्वी भारताच्या मोठ्या जहाजावरती जागतिक षडयंत्र रचलं गेलं आणि याचा थेट परिणाम म्हणजे 15 भयानक नियम हे सरकारने आता लागू केले। तुम्ही आज महागाई पाहिली असेल, पण 1 मे पासून जी सुरू होणार आहे ती महागाई नाही तर आर्थिक आणीबाणी म्हटली जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की पेट्रोल डिझेलचे भाव तर नेहमीच वाढतात, यात काय नवीन आहे? पण थांबा, यावेळेस सरकारने फक्त भाव वाढवले नाहीत तर पुरवठ्यावरती देखील मर्यादा आणल्या आहेत। म्हणजेच इंधन मार्ग धोक्यात आला आहे आणि सरकारने तातडीची बैठक घेऊन 15 वस्तूंची यादी तयार केली आहे की ज्यांची किंमत ही 1 मेच्या सकाळी डबल झालेली असणार आहे। आता सरकारने फक्त भाव वाढवला नाहीये तर पुरवठ्यावरती देखील मर्यादा आणली आहे। त्यामुळेच आर्थिक बदलामध्ये आता सोन्याचा देखील समावेश आहे। सोन्याच्या किमतीमध्ये अशी काही घसरण होऊ शकते किंवा अशी काही वाढ होऊ शकते की त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले जातील, असं स्पष्ट तज्ज्ञांनी सांगितलंय। कारण सूत्रानुसार माहिती मिळत आहे की काही वस्तूंची किंमत ही अक्षरशः निम्म्यावर देखील येऊ शकते। यामध्ये कोणत्या वस्तू समाविष्ट आहेत हे आपण पाहणार आहोत। पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणारी वाढ ही देखील साखळी पद्धतीने होणार आहे। प्रत्येक वस्तू महाग होईल आणि सरकार आता नवीन कर देखील आकारत आहे। त्यामुळे नागरिकांनो विचार करा की जर तुमचं उत्पन्न आहे तेवढंच आहे पण खर्च अचानक 30% वाढला तर बजेट कशा प्रकारे कोलमडू शकतं। यासोबतच तुमच्या ऑनलाईन पेमेंटवरती देखील आता अनेक कर लागू केले जाणार आहेत। 1 मे पासून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनवरती अशा काही सिक्युरिटी टॅक्स बसणार आहेत की ज्यामुळे तुम्ही कोणाला 10 रुपये जरी पाठवले तरी त्यासाठी जास्तीचे पैसे
पैसे मोजावे लागतील. त्यामुळे महागाईचा भडका तर वाढणारच आहे, परंतु त्यासोबतच ट्रान्झॅक्शन करताना देखील तुम्हाला टॅक्स मोजावा लागू शकतो. सरकारने अशा काही वस्तूंची किंमत ही प्रचंड वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांनो तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. आर्थिक आणीबाणी निर्माण होणार आहे. सरकारने आता 15 नियम लावले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही 1 मे नंतर घराच्या बाहेर पडणार तेव्हा तुम्हाला त्या नियमाला सामोरं जावं लागणार आहे. सरकारने दर वाढवले, परंतु पुरवठा साखळी देखील विस्कळीत झाल्यामुळेच नियमानुसार वस्तूंचं वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वस्तू बाजारामध्ये येत असताना त्या मर्यादित आलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने कडक नियम लावले आहेत. 1 मेच्या सकाळनंतर चित्र पूर्णपणे बदललं जाणार आहे. जर तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्ही चहासाठी गॅस पेटवला आणि गॅस संपला असेल तर तुम्ही नवीन गॅस आणायला गेला तर त्या ठिकाणी देखील नवीन नियम आकारले जातील आणि दर देखील वेगळे असतील. परंतु तुम्ही म्हणालात की आता जाऊ दे, बाहेरून आज वेळ नाश्ता घेऊ, परंतु बाहेर नाश्ता आणायला गेल्यावरती हॉटेलवाला सांगेल की भाव वाढले आहेत आणि वडापाव आता महागला आहे. नागरिकांनो, ही फक्त कल्पना नाही तर ही 1 मे नंतरची भयानक अवस्था होणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका की कोणत्या वस्तू स्वस्त आहेत आणि कोणत्या वस्तू महागल्या जाणार आहेत. नियम फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसाठी अत्यंत कडक असणार आहेत, कारण काही जिल्ह्यांमध्ये पुरवठा साखळी ही पूर्ण विस्कळीत होऊ शकते. नागरिकांनो, सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये अशा काही औषधांचा समावेश आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनदान असतात. औषधाच्या किमती देखील बदलल्या जातील का? नेमकी काय स्वस्त होणार आणि नेमकं काय महागलं जाणार हे देखील आपण आज पाहूया. अनेकांना वाटतंय की फक्त वस्तू महाग होतील, पण खरं तर परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी वस्तू खूप स्वस्त देखील होणार आहेत. सरकारने काही विशिष्ट वस्तूंवरती लिमिट लावली आहे आणि काही वस्तू या मुबलक प्रमाणामध्ये बाजारात आल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये काही ठिकाणी वस्तू मुबलक मिळतील तर काही ठिकाणी भाव दुपटीने तर चौपटीने वाढलेले असतील. नागरिकांनो, या वस्तूमधील जी पहिली वस्तू असणार आहे जी संपूर्ण देशामध्ये वेग रोखेल ती म्हणजेच इंधन मार्ग. आता इंधन मार्ग बदलला गेला आहे. त्यामुळे 1 मे नंतर मीटरचा आकडा तुम्ही पाहाल तेव्हा दरवाढ पाहून तुमच्या प्रवासावरती मर्यादा येईल, कारण पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या किचनमध्ये वापरलं जाणारं खाद्यतेल, कारण स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलावरती देखील मोठा परिणाम झालाय. युद्ध पातळीचा परिणाम झाल्यामुळे थेट डबल किमती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तिसरी वस्तू पेटण्याआधीच तुमच्या घराचं बजेट कोलमडू शकतं, ती म्हणजेच गॅस. आता गॅसमध्ये देखील दरवाढ होऊ शकते. आयात केली जाणारी डाळ देखील महाग होणार. प्रोटीनचा मुख्य स्रोत असणारी डाळ आता करमध्ये अडकली असून टॅक्सेसमुळे स्वयंपाकघरातील वरण भात देखील महाग होणार. पाचवी वस्तू म्हणजे सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवरती जे नवीन कायदे लावले आहेत त्यामुळेच औषधावरती देखील कर वाढला. औषधाने देखील आता वाढ केली आहे. 6वी वस्तू शिवाय तर तुम्ही हा व्हिडिओच पाहू शकत नाही, ती म्हणजेच टेलिकॉम कंपनीने 1 मे पासून नवीन नेट टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा रिचार्ज महागला जाणार. जे लोक घर बांधण्याचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी सिमेंट आणि स्टील हे घर बांधण्यासाठी लागतं, परंतु त्याचे देखील दर वाढणार असून बजेट हे 20% वाढलं जाईल. 8वी वस्तू म्हणजे लहान मुलांसाठी लागणारं दूध वाढणार आहे. चाऱ्याचे दर वाढल्याचं कारण देऊन डेअरी क्षेत्रामध्ये नवीन दर आकारले जातील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्यामुळे सोन्याचे भाव देखील बदलतील. लॅपटॉप आणि मोबाईलचे दर मोठ्या प्रमाणामध्ये झेप घेतील. सर्वात मोठं म्हणजेच तुमच्या मोबाईलचे रिचार्ज वाढतील आणि त्यासोबत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढतील. यामुळे दुहेरी संकट आता ओढावलं जाणार. सरकारने पेट्रोल महाग केलं म्हणून लोक ईव्ही गाड्या घेण्याचा विचार करतील, पण ईव्ही गाड्यांवर देखील कर आकारला जाईल. वीज बिल वाढणार, त्याबरोबर सोलार स्वस्त होणार आहे. सुती कापड फॅशन महाग झाली असली तर देखील सुती कापड स्वस्त राहणार. उन्हाळ्यात हा एकमेव दिलासा ठरणार आहे. सुती कपड्याचे दर हे कमी होणार. आणि शेवटी 15वी वस्तू जी शिक्षण क्षेत्रातील आहे ती म्हणजेच आता तुमच्या पुस्तकांच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मित्रांनो, ही यादी पाहिल्यावरती तुम्हाला महिन्याभराचं बजेट कोलमडलेलं लक्षात आलंच असेल, परंतु लक्षात ठेवा की कधीही दर वाढू शकतात आणि कधीही दर निम्म्यावर येऊ शकतात, कारण आता परिस्थिती अत्यंत भयानक चालू आहे. एक तर युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि दुसरीकडे निसर्गाने घालाघालायला सुरुवात केली आहे. वादळी वाऱ्याचा धोका वाढला, गारपिटीचा पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान होत असल्यामुळेच याचा दरवाढीवरती देखील आता परिणाम होत आहे.